25 वर्ष 25 वर्षानंतर पुण्यांदा आका शाळेमध्ये आणायचा चान्स आलाय. बाई टोटल चुकली बाई टोटल तुमची पण चुकली ना मुलांनो. संदीप घोरपडेने एवढा अभ्यास केला की त्याला 30 पैकी 90 मार्क मिळालेले आहेत. दाखले देऊ का? पुढे जरा वांडे पण कबड्डी चांगलं खेळतात ना सर. अरे घाबरला का काय? आम्ही कबड्डीच्या अंगणात घाबरत नसतो. आणि आमच्या समोर तुम्ही घाबरायचं. शामराव साळवी आंतरशालेय कबड्डी स्पर्धा हा जो कप आहे आपल्या शाळेने 25 वर्षापूर्वी जिंकला होता ना सर. त्या मुलांना अभ्यासाची गरज आहे. आता माघार नाही. आता मॅच खेळायची. कबड्डी आयुष्याला पुरणार आहे का? आता काय येणार नाहीये, जुनाच चमकवतोय. ह्या कबड्डीसाठी गावावर नाही इथं आलो. आपल्याला खरंच नसेल जमत का कबड्डी? नमस्कार, मी मंगेश कंठळे, सूरसपाटा सिनेमाचा दिग्दर्शक, आणि आज तुमच्या भेटीला आलो आहे माझ्या साधारण अख्ख्या टीमबरोबर. ओळख करून देतो. सरांची ओळख करून द्यायची गरज नाही. उपेंद्र लिमये सूरसपाटामध्ये खूप महत्त्वाची भूमिका केली आहे. नेहा शितोळे माझी गोड मैत्रीण, माझ्या अगदी हट्टाखातर इथे आली आहे. त्यानंतर जीवन करलकर, सुयश शिर्के, शरवी सोनावणे, चिन्मय संत आणि रुपेश बने. स्पोर्ट्समध्ये माझं जरा कम्फर्ट झोन जास्त आहे. तर मी स्वतः स्पोर्ट्समन होतो. तर पहिल्यांदा करताना मराठीमध्ये असं स्पोर्ट्सवर काही आलं नाही आहे त्या योग्य. तर म्हटलं आपण जरा स्पोर्ट्सवरती काहीतरी करूयात. म्हणून मग स्पोर्ट्सवर सिनेमा करताना कबड्डी हा विषय सुचला. कबड्डी खूप जवळ असते आपल्या आयुष्याच्या. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कबड्डीमध्ये करता येतात, त्यातनं आपल्याला आयुष्य कळत जातं. म्हणून सूरसपाटा स्पोर्ट्सवरची फिल्म. स्ट्रॉंग असं एक खणखणीत कॉन्टेंट असलेली फिल्म. त्याच्यामधलं हे अण्णा भोसले नावाचं कॅरेक्टर मी करतोय. आता ट्रेलर आणि पोस्टर बघितल्यानंतर बऱ्याच जणांना असं दिसेल की तो स्वतः उद्ध्वस्त दिसतोय, तो स्वतः लंगडा दिसतोय, हातात काठी घेऊन तो चालतोय, तो काय यांना प्रशिक्षण देणार वगैरे. पण याची एक खूप चांगली एक स्टोरी, याचं एक खूप चांगलं जस्टिफिकेशन आपल्याला फिल्म बघितल्यानंतर मिळेल. मला असं वाटतं की अनेकदा आपण जी मोकळीक देत नाही आपल्या विद्यार्थ्यांना किंवा येणाऱ्या नवीन पिढीला, तर ज्या गोष्टी त्यांना जे काही करायचं आहे ते एक्सप्लोर करण्यापासून थांबवत असतात, त्या सगळ्या प्रतिनिधित्व करणारे काही शिक्षकही यांच्या शाळेत आहेत. तर त्यांच्यापैकीच मी एक आहे जिला असं वाटतं की यांनी अभ्यास केला पाहिजे. अभ्यास नाही केला तर त्यांना फटके दिले पाहिजेत, पट्टीने मारलं पाहिजे, आणि अशीच मुलांना शिस्त लागते असा तिचा विश्वास आहे. पण त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अण्णा भोसलेंसारखा एक कोच येतो आणि त्याच्यानंतर त्यांचं काय होतं हे बघायला खूपच मजा येणार आहे प्रेक्षकांना. या फिल्ममध्ये मी टग्याचं कॅरेक्टर करतोय. वांड पोरांमधला हा एक वांड आहे आणि माजूरड आहे भरपूर. त्याला सतत अटेन्शन हवं असतं. त्याला कोणाचीच भीती नाही आहे. म्हणजे त्याचे घरचेच इतके लाड करतात की म्हणजे त्याच्यासमोर बाकी अजून समोर कोण असेल तर त्याला असं काही वाटत नाही. फक्त अण्णासाठी त्यांच्या 7 जणांच्या मनामध्ये एक वेगळी रिस्पेक्ट आहे. आणि अर्थातच शिक्षकांना घाबरतात आणि शिक्षक आवडतात सुद्धा. आणि असंच आहे. आणि काय, त्याला कायम अटेन्शन हवं असतं. त्याचं सुरकीवर प्रेम आहे आणि तिच्याहून जास्त कबड्डीवर प्रेम आहे. तर धमाल कॅरेक्टर आहे, मजा आली करतात. कोणी आवाज चढवला तर मग तो शांत बसतो किंवा त्याचं स्वतःचं मत नाही आहे अशी ही भूमिका आहे. आणि तो नक्कीच त्याच्या हाताखालचा आहे, ह्याला घाबरतो, ह्याने आवाज चढवला की त्याची फाटते, असा चंप्या आहे. मी या फिल्ममध्ये सुरकी नावाची भूमिका करते. अतिशय गुणी, अभ्यासू अशी ही मुलगी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या 7ही मुलांचं प्रेम आहे ती, पण दुसरं प्रेम आहे. कारण पहिलं प्रेम त्यांचं कायम कबड्डीच राहिलं.
तर एकंदरीत खूप मजेशीर फिल्म आहे ही. खूप मजा आली. मंगेश सरांसोबत पहिल्यांदाच काम केलं, सगळ्या सिनियर कलाकारांसोबत पण पहिल्यांदाच काम केलं. खूप मजा आली. या फिल्ममध्ये ज्ञाना म्हणून एक कॅरेक्टर मी करतोय. बेसिकली ज्ञाना हा एका वारकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे प्रत्येक ग्रुपमध्ये एक रिस्पॉन्सिबल मुलगा असतो, ज्याला असं सतत वाटत असतं की ग्रुपमध्ये कोणाची भांडणं होऊ नयेत, इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स. सो असा एक तो मुलगा आहे की जर का भांडणं होत असतील असं त्याला दिसत असेल, कारण अर्थात टग्या एवढा माजुरडा आहे, त्याला प्रत्येक वेळी अटेन्शन द्यायचं म्हणजे हे फार कष्टाचं काम आहे, त्यामुळे भांडणंही होत असतात. सो जाऊ द्या माऊली, सांभाळून घ्या, असं ते एक रिस्पॉन्सिबल कॅरेक्टर आहे ग्रुपमधलं. मी या फिल्ममध्ये इस्माईल शेख नावाचा कॅरेक्टर करतो आहे, जो बांगडीवाल्याचा मुलगा आहे. आणि तो त्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर तो खूप चपळ आणि डोक्याने हुशार आहे, पण तो जुगाडमध्ये हुशार आहे. जरी अभ्यासात ड असला आणि कबड्डीमध्ये त्याची एक खासियत आहे, तो चौडा म्हणजे त्याला अँकल होल्ड म्हणून, त्याच्यामध्ये तो हुशार असतो. आणि टीममध्ये याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, कारण हा एका कॉर्नरला असतो. आणि जसं सुयश म्हणाला की टीममध्ये 7 जण ॲक्टिव्ह असतात, तसंच आणि माझा कॅरेक्टर म्हणजे की हा अंगाने जरी सडपातळ असला, म्हणजे लोकांसाठी हा सडपातळ असला, तरी ह्याच्यासाठी हा फिटच असतो. म्हणून हा ॲथलेट्स आणि स्टंट्स वगैरे चालू असतं याचा. मुळात कबड्डीवर फिल्म करायची तर मुलं 7 हवी होती आणि मला तो खूप रॉ लुक हवा होता. तो रॉनेस आणण्यासाठी साधारण 300 मुलांची ऑडिशन्स घेतली आणि त्यातून हे 7 हिरे मिळाले. पुन्हा उपेंद्रचं सांगायचं झालं तर मग उपेंद्रची आणि माझी रादर ओळखही या सिनेमाच्या निमित्तानं झाली पहिल्यांदा. आणि माझी खूप इच्छा होती की पहिली फिल्म करू तर फार मोठे कलाकार असावेत. त्यातलं एक स्वप्न होतं उपेंद्रवर काम करण्याचं, जे या निमित्तानं पूर्ण झालं. त्यानंतर बाकीचे जे कॅरेक्टर्स होते, बाकीच्या कॅरेक्टर्समध्ये खूप लेंथ वाईज मोठा रोल आहे का तर नाही कोणाचाच रोल, टू बी व्हेरी ऑनेस्ट, की सगळ्यांचा रोल इतका मोठा आहे का तर नाही आहे. पण तीच होते की प्रेमाची इच्छा प्रत्येक कलाकाराला मी सांगितलं की माझी पहिली फिल्म आहे तर मला तुमचा सहभाग हवा आहे त्यात. आणि त्यात कोणीच नाही म्हटलं, इन्क्लुडिंग संजय जाधव. गोविंद नामदेवांना पण पहिल्यांदा भेटल्या ते म्हणाले की येस मी हे करतोय. उपेंद्रला भेटल्या पहिल्यांदा बोललो की तो येस मी हे करतोय. आणि बाकीचे यांना तर म्हणजे आनंद निंगळे असो, सुरेश विश्वकर्मा असो, सिद्धेश्वर झाडबुके असो, नेहा असो, सगळ्यांनी अगदी पहिल्या क्षणात त्या प्रेमाखातर त्यांनी ओके दिलं. सिनेमा जितके दिवस आम्ही शूट केले त्यातला प्रत्येक क्षण लक्षात राहण्यासारखाच होता. कारण कसं असतं ना की बऱ्याच वेळा तुम्हाला खूप लेखक दिग्दर्शक जेव्हा नरेशनला येतात, भेटायला येतात, तेव्हा खूप आकर्षक गोष्ट सांगतात. आणि आकर्षक गोष्ट सांगितल्यानंतर आपण हिप्नोटाईज होतो आणि आपल्याला वाटतं वा किती छान, मस्तच. पण खूप कमी जणांना त्यातलं जे एक आकर्षण असतं किंवा त्यातली जी गंमत असते ती सिनेमात उतरवता येते. त्यामुळे तशा अर्थाने अत्यंत टफ फिल्म होती शूट करण्याच्या दृष्टीने. कारण की आत्तापर्यंत बाकी सगळ्या फिल्म्स मराठीमध्ये मी जेवढ्या गेली होती त्यातली एक अत्यंत टफ फिल्म शूट करण्याच्या दृष्टीने कुठली असेल तर ती सूरसपाटा ही फिल्म आहे, असं माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो की ते सगळंच दिवस, शूटिंगचे सगळेच दिवस हे स्पेशल होते आमच्या सगळ्यांच्याचसाठी. मजेशीर म्हणजे एक सीन आहे तोच, ज्याच्यामध्ये जो ट्रेलरमध्ये त्याचा काही भाग आपण बघतो, त्याची एक झलक आहे की हे सगळेजण लाल पेनाने त्यांच्या पेपरवरती काहीतरी सगळे मार्क असे विचित्र लिहून आणतात आणि त्याच्यातल्या एका मुलाला 30पैकी 90 मार्क मिळतात. आणि त्याच्यानंतर पट्टीने यांना सगळ्यांना फोडून काढत प्रिन्सिपलच्या ऑफिसपर्यंत नेते, असा तो सीन होता. तर म्हणजे ह्यांनी हे शूट करताना सुद्धा इतका दंगा आणि इतकं काय 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 मजा चालली होती की एका पॉईंट नंतर माझ्या मनात आलं होतं की आता वापरावीच, म्हणजे खरंच वापरावी ती पट्टी. पण तसं करता येत नाही, आपले को ॲक्टर्स आहेत ते सगळे, आणि यांनी इतकं खरंच रिअलिस्टिकली सगळं काम केलं, इतकं मनावर घेऊन काम केलं की ते अदरवाईज सुद्धा त्रास देत होते सेटवरती. पण तरी खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. आणि म्हणजे माझ्यासाठी तो सीन खूप लक्षात राहतो. माझ्या लक्षात राहिलेली ती एक गोष्ट आहे, जेव्हा ताई म्हणाले की आमचे ॲक्शन सीन झाले होते मारामारीचे, तेव्हा ना एक सीन होता आणि सिद्धू दादा जो पिऊनचं भूमिका करतोय शाळेमध्ये, तर तो आला आणि आमचे मारामारी चालले, तो आम्हाला सोडवतोय, आम्ही त्यालाही मारतोय, कारण आम्हाला तसं सांगितलं गेलं होतं की नाही तुम्ही त्यालाही करा. आणि तो
तो आम्हाला सीन चालू होता, अरे मला का मारताय, अरे मला का मारताय. मग नंतर कट झाल्यावर त्यांना कळलं की असं सांगितलं होतं. तर तेव्हा मला खूप म्हणजे हसायला आलेलं तेव्हा, त्यांना जेव्हा माहिती नव्हतं तेव्हा. म्हणजे या फिल्मबाबत असं म्हणेन की पहिल्या दिवसापासून म्हणजे इवन ऑडिशनपासून आत्तापर्यंतचं जे काही केलं आहे ते सगळं लक्षात आहे आमच्या. आणि त्यातल्या त्यात असं म्हणेन की आमच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये जर सगळ्यात सुखी किंवा आमच्यापासून खुश डिपार्टमेंट असेल तर ते कॉस्ट्युम डिपार्टमेंट असेल. स्वतःचं बालपण पुन्हा एकदा अनुभवायचं असेल, महाराष्ट्र मातीचा रंग बघायचा असेल तर सूरसपाटा नक्की बघा. कबड्डी आपला खेळ आहे म्हणून त्या कबड्डीवर प्रेम करा आणि 21 तारखेपासून सूरसपाटा नक्की बघा. एक अस्सल मातीतला चित्रपट आहे, त्यामुळे माझा मराठी प्रेक्षकांवर प्रचंड विश्वास आहे. जेवढ्या वेगवेगळ्या प्रयोगांना, चांगल्या कलाकृतींना नेहमीच भरभरून त्यांनी दाद दिलेला आहे, प्रतिसाद दिलेला आहे. तर अशाच दर्दी प्रेक्षकांची गर्दी जर का झाली सूरसपाटा, तर आम्हालाही नक्की आनंद होईल आणि तुम्हाला एक उत्तम कलाकृती बघण्याचा आनंद नक्की मिळेल. पण त्याच्यासाठी थिएटरमध्ये जाऊन बघा सूरसपाटा. थँक्यू. अत्यंत प्रेमळ माणसांनी अत्यंत पॅशनेटली आणि एकमेकांवरती प्रेम करत करत बनवलेला हा सिनेमा आहे. त्यामुळे प्रेक्षकही आमच्यावरती नक्की प्रेम करतील आणि 21 मार्चपासून सूरसपाटा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघतील याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि हे अत्यंत आग्रहाचं आणि प्रेमाचं आमंत्रणही आहे आमच्याकडून तुम्हाला. आम्ही सगळे असं म्हणतो की 21 मार्चला धुलिवंदनाच्या दिवशी धुराळा तर उडणारच आहे. त्यामुळे धुलिवंदन खेळून झाल्यानंतर संध्याकाळी सूरसपाटा बघायला 21 मार्चला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा. सूरसपाटा मार रपाटा याच गड्याचा काढीन काटा. ए कोण रे? 15 मिनिटाच्या आत मला सगळे बाहेर पाहिजे. 15 मिनिट. मैदानाची माती एकदा का अशी कपाळाला लागली की वारा अंगात भरल्यासारखा असा सण सण सण. माझ्यासाठी गेम मध्ये एकच रूल आहे, गेम जिंकायचं. तुला तर माहिती आहे आपलं. जीव गेला ना तरी पण हा चान्स सोडायचा नाही. आजपर्यंत एकदा बी हारलो नाही आणि हारणार पण नाही.